मंडळी नमस्कार. लोकमान्य लोकशक्ती असं बिरुद लावणाऱ्या लोकसत्तानी दोन भागांची मालिका अशी दिली आहे की ज्यावर बोलणं भाग आहे. लोकसत्तानी बातम्या देताना काय लिहावं काय द्यावं यावर आमचा आक्षेप असायचं कारण नाही, पण जे काही लोकसत्ता मांडत आहे त्यांच्या संपादकांच्या थ्रू, गिरीश कुबेर यांच्या थ्रू, त्या सगळ्या गोष्टीतली सत्यता म्हणजे एक बाजू ते मांडतायत, दुसरी बाजू आपण मांडली पाहिजे असं मला वाटतं. म्हणूनच ते मांडण्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या समोर आलेलो आहे. झालंय काय तर लोकसत्तानी पहिल्या भागामध्ये कुलगुरूंच्या नियुक्त्या कशा झाल्या याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजे ज्या नियुक्त्या झाल्या त्या कुलगुरूंच्या नियुक्त्या या संघविचारांचे कुलगुरू नेमले होते असं सांगितलंय. आणि त्यानंतर वेगवेगळ्या अधिसभा ज्या असतात त्यावरती संघविचाराचेच लोक आले आहेत असंही सांगितलं आहे. याबाबत स्पष्टीकरण तर द्यावंच लागेल. पहिल्यांदा लोकसत्ताच्या या बातम्यामागचा हेतू लक्षात घेणं आवश्यक आहे. हेतू हा आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्य सरकारला सहकार्य करत नाहीत आणि ते मनमानेल त्या पद्धतीनं नियुक्त्या करत आहेत, म्हणून विद्यापीठाच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. हे सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीला सपोर्टिव्ह अशी भूमिका घेऊन लोकसत्ता या बातम्या छापत आलेली आहे. आता या लोकसत्ताच्या बातम्याचा हा हेतू असेल तर अगदी पहिल्यांदा लोकसत्ताच्या संपादकांनी गिरीश कुबेर यांनी डोळे उघडे ठेवून बघावं, कान जरा स्वच्छ करावेत, काही मळबिळ गेला असेल तर तो साफ करून घ्यावा, कारण मला वस्तुस्थिती काय आहे ती सांगायची आणि ती कुबेरांनी ऐकावं असं अपेक्षित आहे. कुबेर ज्या नियुक्त्यांच्या बाबत बोलत आहेत त्या नियुक्त्या भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या नाहीत. मुळात 5 सप्टेंबर 2019 ही भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल म्हणून आपण अधिकार घेतल्याची तारीख आहे. आणि ज्या सगळ्या नियुक्त्याबाबत लोकसत्ता बोलत आहे ना त्या नियुक्त्या या 5 सप्टेंबरच्या आधीच्या, शक्यतो ऑगस्ट मधल्या आहेत. आता यावेळी राज्यपाल होते विद्यासागर राव. विद्यासागर राव राज्यपाल असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील या सरकारमध्ये आत्ता इतकेच मंत्री घेऊन शिवसेना देखील सहभागी होती. कुबेरांना ज्या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयाचं कौतुक करायचं आहे तेही शिवसेनेचे आहेत आणि तीच शिवसेना देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडामध्ये सत्तेवरती होती. तब बात नाही की आता मात्र बोलावं वाटतंय हे विशेष. हे झालं एक छोटं समर्थन. मला काही गोष्टींची आठवण करून द्यायची आहे लोकसत्ताच्या संपादकांना. जरा नीट लक्षात ठेवावं लोकसत्ताच्या संपादकांनी की याआधी लोकसत्तामध्येच एक अग्रलेख छापून आला होता दत्ताची कृपा नावाचा, आणि हा अग्रलेख नागपूरमधल्या विद्यापीठाच्या नियुक्त्यांच्या बाबतचा होता. आता हा कधी छापून आला होता, दत्ता मेघे त्यावेळी कुठे होते, काय हस्तक्षेप होता याबाबतची अधिक माहिती लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना उत्तम पद्धतीनं असेल. याच लोकसत्तांनी नियुक्त्यांच्या बाबत हस्तक्षेप झाला म्हणून त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारला झापलेलं होतं. म्हणजे नियुक्त्यांच्या मध्ये सरकारी हस्तक्षेप आणि पक्षाला अनुकूल अशी माणसं नेमण्याची पद्धत त्यावेळी देखील होती. एवढं कशाला, ज्या चंद्रशेखर कुलकर्णींना, म्हणजे पत्रकारितेच्या जगतात त्यांना चंदू कुलकर्णी या नावानं ओळखलं जातं, ज्या चंद्रशेखर कुलकर्णी यांनी कुलगुरूंची कूटनीती या नावाने एक लेखमाला चालवलेली होती आणि त्यातही अशाच स्वरूपाच्या सगळी माहिती उजेडात आणलेली होती. अर्थात पुढे चंद्रशेखर कुलकर्णी यांना लोकसत्तातून कसं बाहेर काढलं गेलं हे गिरीश कुबेर अगदी उत्तम पद्धतीनं सांगतील. प्रवीण टोकेकर, चंद्रशेखर कुलकर्णी, कुमार केतकर, मी कुमार केतकरांचा उल्लेख यासाठी करतो की कुमार केतकर निदान पक्षी आपण सोनिया पंढरीचे वारकरी असल्याचं जाहीरपणे तरी सांगतात. जगाला ठाऊक आहे की ती सोनिया पंढरीचे वारकरी आहेत, पण गिरीश कुबेर मात्र पांडित्यपूर्ण असं शब्दकौशल्य वापरत
स्वतःच्या कर्मावर पांघरून घालण्याचा एक सोयीस्कर प्रकार करत असतात, ते तरी कुमार केतकर तसे तरी नव्हते. या सगळ्यांना लोकसत्तामधून बाजूला करून तिथे गिरीश कुबेरांनी आपलं कौशल्य जपलं आहे. पण कुलगुरूंची कूटनीती हा चंदू कुलकर्णी यांची लेखमाला आणि दत्ताची कृपा हा अग्रलेख हा कृपया गिरीश कुबेरांनी पुन्हा एकदा वाचावा अशी माझी विनंती आहे. आता मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची. मी कुलगुरूंच्या विषयावर तर बोललो आहेच आहे. म्हणजे आपण मराठवाड्यातले कुलगुरू बघितलेत, बाहेरचे कुलगुरू बघितलेत. त्यात आपण नरेंद्र जाधवांना बघितलंय, भालचंद्र मुणगेकरांचं नाव मागच्या वेळेला घेतलंय. मेहरू बंगाली नावाच्या एक कुलगुरू नियुक्त केल्या गेल्या होत्या. त्याही कशा नियुक्त केल्या गेल्या होत्या याबाबत कुबेरांनी अधिक माहिती घ्यावी. नांदेडच्या धनंजय येडेकरांना नियुक्त करताना राजकीय हस्तक्षेप इतका होता की मराठवाड्यातील एक निवृत्त न्यायाधीश त्या निवड समितीचे प्रमुख होते. त्यांनी निवडलेल्या यादीतील नाव सोडून अन्य एखादं नाव सुचवावं असं त्या निवड समितीच्या प्रमुखांना सांगण्यात आलं. पण त्यांनी बाणेदारपणे आमच्या निवडीवर तुमचा विश्वास नाही असा त्याचा अर्थ होईल असं सांगितलं आणि ज्या क्षणी यादी दिली आहे त्या क्षणी ती समिती संपली आहे असं सांगितलं. या सगळ्या शिफारशींना डावलून धनंजय येडेकरांची नियुक्ती केली गेली होती हे लक्षात ठेवा. स्नेहलता देशमुख, राजन वेळुकर, नरेंद्र जाधव, भालचंद्र मुणगेकर, मेहरू बंगाली, धनंजय येडेकर ही सगळी नावं अशाच राजकीय हस्तक्षेपाने, राजकीय इच्छेनी आणि राजकीय हेतूनीच झालेली आहे. सर्जेराव निमसे यांची ऑर्डर तर चक्क विमानतळावर काढण्यात आली होती, कारण राज्यपाल जमीर यांच्याकडे गोवा आणि महाराष्ट्र असा त्यांचा पदभार होता. त्यावेळेला सर्जेराव निमसेंची ऑर्डर काढण्यासाठी राज्यपालांना विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात काळजी घेतली गेली होती. बात कुलगुरू की तो पहले पार्ट में हो गई है. जरा आपण आत्ता बोलूया. कुबेरांना मला काहीच नावं सांगायची आहेत. तुम्ही वाटलंच तर मी वेगळा स्वतंत्र व्हिडिओ प्रत्येक नावाचा करू शकेल. माझ्याकडे ती यादी उपलब्ध आहे. प्रत्येक नावाचा स्वतंत्र व्हिडिओ करता येऊ शकेल इतकी नावं मी सांगू शकतो. पण तरीही मी कुबेरांना आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्या बातमीत दुसऱ्या भागात जी नावं दिलेली आहेत आणि ती संघसंपर्कित असल्याचं म्हटलंय त्या नावांच्या देऊन त्यांचा संघाचा संपर्क दाखवून तुम्ही काही गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला कुबेर साहेब 4-5 नावं देतो, जरा त्याचा अभ्यास करा आणि मी पुढच्या मुद्द्यावर पण येणार आहे की तुम्ही काय सिद्ध केलंय त्या मुद्द्यावर. तर नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यावरती, विद्यार्थी कल्याण मंडळावरती तस्नीम पटेल यांना नियुक्त करण्यात आलं होतं. या तस्नीम पटेल कोण आहेत? या साहित्यिका आहेत. या पहिले काँग्रेसमध्ये होत्या, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी झाल्या, आता MGM मध्ये काम करतात, औरंगाबादला स्थिरावल्यात. या तस्नीम पटेल यांची राजकीय पार्श्वभूमी आणि राज्यपाल नियुक्ती ही कुबेरांच्या डोळ्याला का दिसली नसावी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. नानासाहेब जाधव नावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत नांदेडमधले. त्यांनाही 2001 ते 2006 या कालावधीमध्ये सिनेटवरती नेमण्यात आलं होतं. हे कुबेरांच्या नजरेतून कसं काय सुटलं हा मला प्रश्न पडतो. CY गव्हाणे नांदेडचे तत्कालीन पालकमंत्री DP सावंत यांचे अत्यंत निकटवर्तीय मित्र काँग्रेसचे, यांना सिनेटवरती नेमल्या गेलं होतं. हे कसं काय कुबेरांच्या नजरेतून सुटलं. शफी अहमद कुरेशी हे नांदेडचे उपमहापौर होते, त्यांनाही सिनेटवर नेमल्या गेलं होतं. हे कुबेरांच्या नजरेतून कसं काय सुटलं हा प्रश्न देखील मला पडल्याशिवाय राहत नाही. आणि या सगळ्यामध्ये मला महत्त्वाची गोष्ट एक सांगायची आहे आणि ती म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये ज्या लोकांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सिनेटवरती नियुक्त केलं गेलं होतं ते नियुक्त करणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा काँग्रेसच्या विचारधारेच्या मंडळींनाच नियुक्त केलं होतं. कुलगुरूंची निवड तर आपण बघितलीच आहे. जनार्दन वाघमारे तर उमेदवार झालेत. गव्हाणे उघडपणे काँग्रेसची समाजवादी भूमिका घेतात, ज्यांना इन्चार्ज कुलगुरू म्हणून नेमलं होतं. मधुकरराव गायकवाड विलासरावांच्या संस्थेवरती होते, त्यांना इन्चार्ज कुलगुरू म्हणून नेमलं होतं. हे तर मी जाहीरपणे सांगितलंय. जाधवांना, मुणगेकरांना राज्यसभेवर घेऊन ते काँग्रेसी विचारधारेचे आहेत हे आपण सिद्ध केलंय. मग सगळे जर एका माळेचे मणी असतील
तर विरोध कुणाला करायचा? आता मला मुद्दा जो मांडायचा आहे तुमच्या समोर, मी ती लोकसत्ताची आजच्या लोकसत्तातली बातमी तुमच्या समोर मांडतोय. बातमीत तुम्हाला काय दिसतंय बघा. 12 विद्यापीठामध्ये नियुक्त 99% सदस्य भाजप संघाशी संबंधित अशा अर्थाने ती बातमी आहे. आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतोय. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडमध्ये अभाविपचे माजी प्रदेश मंत्री परमेश्वर हसबे, त्यानंतर बाळासाहेब पांडे, गुंडेराव जाधव, आशिष वाजपेयी, जयश्री पाटील, सुधीर कोकरे, सुरेखा किनगावकर, त्यात शिवदास मिटकरी यांची निवड केल्यास सांगितलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी किशोर शितोळे, नरहरी शिवपुरे, राजन गर्गे, पंकज भारसाखळे, योगिता तौर पाटील यांची निवड झाल्यास सांगितलं आहे. आता पुन्हा कुणी म्हणायचं नाही की संघामध्ये केवळ ब्राह्मणांना संधी असते. मी जी नावं सगळी वाचली ती ब्राह्मणेतर आहेत, हे तुम्हाला वेगळेपणाने मला इथे लक्षात आणून द्यायचं आहे. तुम्हीच टिमकी मिरवता की संघ हा शेडजी भटजींचा आहे. तुम्हीच सांगता की या लोकांना संधी मिळालेली आहे आणि तुम्हीच डिक्लेअर करता की संघ आपल्या लोकांना नेमतोय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं मात्र लपवून ठेवताय. हे सगळं गिरीश कुबेर का करतायत हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मला पडलेला नाही आहे, कारण मला कळलंय का करतायत ते. लवकरच काही महिन्यात राज्यसभेच्या रिक्त जागांची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडे आपल्या लोकांना निवडून आणून काही मतं शिल्लक राहणार आहेत आणि साधारणतः 3 जागांवरती महाविकास आघाडी निवडून येऊ शकणार आहे. ही जी तिसरी जागा आहे ना, त्या तिसऱ्या जागेसाठी सध्या संपादकांच्या मध्ये जी शर्यत चालली आहे त्या शर्यतीत गिरीश कुबेर आघाडीवर आहेत. राज्यसभेवर जाण्यासाठी सोयीस्कररित्या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये एकही वाक्य छापून येऊ द्यायचं नाही याची काळजी कुबेर घेत आहेत. बक्षीस मिळने वाला आहे कुबेर जी आपको, पण किमान खोटं बोलून तरी हे बक्षीस मिळू नका, एवढी साधी सरळ अपेक्षा आहे. जर तुम्हाला हवं असेल तर सिनेटच्या सदस्यांची आणि काँग्रेसच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी मी घोषित करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर फॉरवर्ड नक्की करा, शेअर नक्की करा, लाईक नक्की करा. धन्यवाद.